हॅलो गाईज, वेलकम टू माय फर्स्ट यूट्यूब व्लॉग. मी माझा पहिला व्लॉग शूट करतो आहे, यूट्यूब व्हिडिओ शूट करतो आहे. हा माझा मित्र आहे वेदांत मोरे, म्हणजे त्याला वेदांत म्हणून कधी मी हाक मारलेला आहे. तो साईज, त्याचं नाव साईज पाडले, साई सगळे त्याला साईज म्हणतात. मी माझा पहिला व्लॉग शूट करतो आहे. माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे पाटील व्लॉग्स. मी माझे फॅमिली व्लॉग्स, फ्रेंड्सबरोबरचे व्लॉग्स, टोटली असे सगळे व्लॉग्स तुम्हाला दाखवणार. सो जर व्हिडिओ तुम्हाला आवडेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. मी माझा पहिला यूट्यूब व्लॉग असा शूट करतो आहे. त्यामध्ये मी तुम्हाला आज दाखवणार आहे की आम्ही जेव्हा पण टेन्शनमध्ये असो, सॅड असो, हॅप्पी असो, कोणत्या पण मूडमध्ये असो, तर आम्ही एका प्लेसवरती जातो. लहानपणापासून आम्ही त्या प्लेसवरती सारखं जात असतो, खेळत असतो, मजा करत असतो. तिथे आमचे खूप दिवस जाणं पण झालेलं नाही आहे, त्यामुळे आम्ही तिथे जाणार आहे. सो बघा या व्हिडिओमध्ये आम्ही काय काय करतो. आणि गाईज, माझं नाव आहे धैर्य पाटील. मी सातारा जिल्ह्यामध्ये कराड तालुक्यात राहतो. तर मी असे प्रत्येक संडेला आय थिंक लगभग टाकेनच व्लॉग्स. एव्हरी संडेला मी माझे मराठीमध्ये व्लॉग्स असतील. हिंदी डब काही करणार नाही, हिंदीवाले लोक बघतील नाही तर नाही बघतील. मराठीमध्येच व्लॉग करणार. ज्यांना पण व्लॉग्स बघायचे असतील ते मी प्रत्येक संडेला माझे व्लॉग्स बघू शकता. गाईज, फर्स्टली मी तुम्हाला माझं घर दाखवतो. एकदा हाऊस टूर पण पूर्ण देणार आहे गाईज. नेक्स्ट व्लॉगमध्ये आपण हाऊस टूर करूया. इथं ही आमची कॉलनी आहे. आमच्या कॉलनीचं नाव शिक्षक कॉलनी आहे. डीमार्ट जवळ रॉयल कराडमध्ये, साताऱ्यामध्ये जे राहतात म्हणजे राहणारे लोक आहेत, त्यांना माहीत असेल डीमार्टच्या जवळ रॉयल एनफिल्डचं जे बुलेटचं शोरूम आहे त्याच्यापासून थोडंसं पुढे हायवेचं काम सुरू आहे बघा. तिथून पिलर नंबर 3 पासून करेक्ट आत येतो आमचा रस्ता. मग कॉलनी आमची शिक्षक कॉलनी नाव आहे आमच्या कॉलनीचं. छोटीशी आणि वर्ल्ड्स बेस्ट अशी आमच्यासाठी आमची कॉलनी आहे. लहानपण आमचं ह्याच कॉलनीमध्ये गेले. आम्ही जी फर्स्ट प्लेस जे दाखवणार त्या प्लेसमध्ये आम्ही संडे मंडे कोणता पण वार असो आम्ही त्याच प्लेसवर जाऊन बसतो. मागं टॉवर दिसतो, त्या टॉवरजवळच ती प्लेस आहे. म्हणजे टॉवरजवळ नाही आहे, टॉवरजवळ खाली आहे ती. हां, म्हणजे खालीच आहे, टॉवरच्या खालीच आहे. तर ती प्लेस तुम्हाला आत्ता बघायला भेटेल. आम्ही निघालो आहे. सो लेट्स गो. आजपर्यंत किती वेळा तिकडे गेला असशील? आजपर्यंत अरे लहानपणापासून प्रत्येक दिवशी दोघं पण तिकडेच जात होतो. किंवा आत्ता ह्या वर्षी जरा कमी. ह्यांना कॉलनी अशी आहे की प्रत्येक प्रकारचा लगभग साप येऊन गेला असेल बा. खूप आवाज येतो इथं सापांचा वगैरे उसामध्ये. अजून पण आहे बघतो ते दिसत. काही पण म्हणजे फाटते आमची चांगला तरी माझी प्रत्येकाची तुझी तसं पहिली नाही रे, तुझी. म्हणजे तरी पण आम्ही लहानपणापासून जातच आलोय त्या ठिकाणी. हा रोडचं सध्या कन्स्ट्रक्शन नाही म्हणतात, काय म्हणतात रे, नवीन बनणं सुरू आहे, नवीन रिकन्स्ट्रक्ट सुरू आहे. आधी खूप बकवास रोड होता, तरी पण आम्ही कशी पण सायकल पळवायचो तिथून. आता बघा कॉलनी कसलं बघा कशी दिसते. तर गाईस, हीच ती जागा जी मी सांगत होतो. इथंच आम्ही कधीही बसतो. पाणी सध्या विहिरीत खाली गेले, विहीर आहे घरापासून खूप जवळ आहे, घर इथेच आहे. पाणी खाली गेले नाही तर पाय सोडून मस्तपैकी बसतो. गप्पी फिश असतात त्यात, गप्पी मासे पाय स्वच्छ करतात मस्तपैकी. इथेच येऊन बसतो जेव्हा पण आमचं मन होईल तेव्हा. तिथे मातीचा वगैरे काय म्हणतात त्याला, माती कसली ढेर नाही, गोळे टाकलेत काय असेल ते. इथेच आम्ही बसतो, दगड फेकत बसतो. ही दगड हे फेकायची बंद केली. हीच ती विहीर. ही विहीर आमची नाही आहे खरं तर. इथे जी बिल्डिंग दिसते तुम्हाला, बिल्डिंग जी दिसते तुम्हाला, ते बिल्डिंग ज्यांची आहे त्यांचं नाव विसरलो मी. त्यांची विहीर आहे, त्याच लाईनमध्ये त्यांची विहीर आहे. इथेच आम्ही येऊन बसतो, टाईमपास वगैरे करतो, खात पीत बसतो. काही पण टाईमपास इथंच करतो. असं व्हिडिओमध्ये कधी दाखवलेलं नाही आम्ही. फोटोशूट वगैरे पण इथं करतो. खूप मस्त फोटोज येतात इथे. नेक्स्ट टाईम तुम्हाला दाखवतो फोटोज पण. जेव्हा पण कराडमध्ये राहणारे जे पण लोक असतील त्यांना फोटोसाठी यायचं असेल तरी पण येऊ शकतात तुम्ही. आणि मागे तर सगळ्यात बेस्ट डोंगर आहे आकाशाचा. आणि ते आमच्या कॉलनीमध्ये प्रत्येक प्रकारचा, लगभग लिटरली प्रत्येक प्रकारचा साप येऊन गेला. आणि इथे साई काय रे, बिबट्याचं पण टेन्शन आहे. बिबट्या
साया ते बघ म्हणजे प्रत्येक प्रकारचा साप आहे. साप नव्हता आहे दिन सरळ होता पण खूप भयानक प्रकारे टेन्शन आहे पण तेवढीच मज्जा पण येते आम्हाला. आणि आठवड्यात नंतर बिबटे आठवड्यातनं म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये इथे बिबट्या असतोच. प्रत्येक महिन्यात मागच्या महिन्यात होता इथंच आला होता माग जखीनवाडी आणि मलकापूरच्या म्हणजे मध्येच राहतो आम्ही. जे पण कराडमध्ये राहतात रहिवासी कराडचे आहेत त्यांना माहीतच असेल इथलं ठिकाण. बाहेरच्या शहरातले त्यांना कोणाला माहीत नसेल. हा पहिला यूट्यूब व्लॉग आहे. कसं वाटतोय सांगा. नेक्स्ट टाईम हाऊस टूर देणार तुम्हाला मी. जर चांगला वाटत असेल तर लाईक करा प्लीज. सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलला. सो खूपच निसर्गरम्य वातावरणात आम्ही राहतो. पुढे सगळा तिकडे मलकापूर कराड इकडे डेव्हलप्ड एरिया आहे. इकडे सगळा जखीनवाडी नांदलापूर आगाशिवनगर सगळा विलेज एरिया सगळा आहे. खूपच मस्त आहे. सो गाईज इथे एकदम छान वातावरण आहे आमच्या इकडे. म्हणून तर मी हीच प्लेस आता पहिल्या ब्लॉगसाठी हीच प्लेस मी चूज केली. आणि टोटली इथून सगळं तुम्हाला दिसतंय. आगाशीचा डोंगर आहे, दक्षिणवाडी, नांदलापूर, कोयना वसा तिकडे राईट साईडला टॉवरच्या इकडे जो हा रस्ता जिकडे गेलाय तिकडे कोयना वसात आहे. मागे तुमच्या विहिरीकडे जे एरिया आहे तिकडे मलकापूर आहे. राईट साईडला कॉलनी आहे, तिकडे शेनोली, पाटीलवाडी, उंडाळे, पोंड वगैरे सगळी गाव आहेत. असं इतक्या छान वातावरणात आम्ही राहतो. जर तुम्हाला आमचा हा पहिला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. जर आवडला असेल तरच लाईक आणि सबस्क्राईब करा. नेक्स्ट ब्लॉगसाठी पुढच्या संडेला नेक्स्ट ब्लॉगला रेडी राहा. हाऊस टूर आम्ही नेक्स्ट ब्लॉगला दिला.